नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच खूप साऱ्या जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे पेपर, कॉन्स्टेबलचे पेपर झालेले आहेत आणि हा जो व्हिडिओ आपण बघत आहोत, या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्याचा जो पेपर झालेला आहे पोलीस भरतीचा, त्याच्यामध्ये जो गणित आलेला होता, त्या गणिताच्या प्रश्नाचा पूर्णपणे विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। चला बघूया या पेपरमध्ये काय काय क्वेश्चन आले ते बघूया। चला, तर आजच झालेला पेपर होता विद्यार्थी मित्रांनो, बघा तारीख आहे आजची 28 जुलै 2024 ला हा पेपर झालेला होता। 1.5 तासाचा पेपर होता, ठीक आहे। चला, आणि 100 क्वेश्चन आणि 100 गुणाचा पेपर होता। चला बघूया तर प्रश्न काय काय होते याच्यामध्ये, सविस्तर आपण याचा विश्लेषण करणार आहोत। बघा, तुम्ही जर पेपर दिलेला असेल तर तुमचे काय उत्तर आहेत ते तुम्ही तपासून घ्या, ठीक आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला प्रश्न होता, बघा माझ्याकडे हा जो आपण जो व्हिडिओ पाहतो, हा ABCD असे जे आपले सेट असतात त्याच्यामधला हा बी सेट माझ्याकडे आहे आणि त्याच्यानुसार क्वेश्चन सगळ्यांना सारखे असणार, परंतु फक्त त्यांचे नंबर चेंज असणार। तर हा जो आहे हा बी सेटचा माझ्याकडे पेपर आहे, ठीक आहे। चला, तर आपण पाहू क्वेश्चन। बघा, पहिला प्रश्न असा होता विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न की एका संख्येला 3, 5 किंवा 7 ने भागले तर प्रत्येकी 2 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती, असा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लहानात लहान संख्या काढायची आहे म्हणजे समजून जायचं की आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला काढायचं आहे एलसीएम काढायचं आहे। काय काढायचं आहे? एलसीएम काढायचं आहे। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे, 3 ही अभाज्य संख्या आहे, 5 ही अभाज्य संख्या आहे, 7 ही अभाज्य संख्या आहे। जर अभाज्य संख्येचा तुम्हाला एलसीएम काढायचं असेल, तुम्हाला लसावी काढायचं असेल, तर अभाज्य संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार होतो विद्यार्थी मित्रांनो। मग हे सोपा एकदम प्रश्न। बघा काय करायला लागेल तुम्हाला, 3 गुणिला 5 गुणिला 7 करा म्हणजे किती, 5 त्रिक 15, 15 7 105, 105 त्यांचा का असा लसावी असणार आहे। पण प्रश्न असा म्हणलाय की जर आपण ह्या तिन्ही संख्येने भाग दिला, 3 संख्येने भाग दिला तर 2 उरतात असं म्हटलंय, बरोबर आहे। आणि 105 मध्ये लसावी म्हणजे 105 मध्ये ह्या तिन्ही संख्येचा पूर्ण भाग दिला, आपल्याला 2 उरले पाहिजे। मग आपल्याला काय करावं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 2 प्लस करा म्हणजे आन्सर किती येईल, तर 107 येईल। ऑप्शन नंबर कोणता आहे, तर ऑप्शन नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ड, 107। पहिल्या क्वेश्चनचा पहिला प्रश्न एकदम कमी वेळामध्ये तुम्ही काढले असेल तर चांगलीच गोष्ट आहे, बघून घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय म्हटलाय की गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25% जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशच्या पगारापेक्षा किती कमी आहे म्हटलंय, ठीक आहे। सोपा प्रश्न आहे। काय करायचं आहे, गणेशचा पगार कोणापेक्षा, सुनीलपेक्षा जास्त आहे, म्हणजे गणेशचा पगार किती आहे, सुनीलपेक्षा जास्त आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो गणेशचा 100 असेल तर गणेशचा पगार सुनीलपेक्षा जास्त आहे म्हणते, नाही तर सुनीलचा 100 जरी असेल तर गणेशचा किती असायला पाहिजे, 125 असायला पाहिजे विद्यार्थी। 25% जास्त आहे ना, बरोबर काय। गणेशचा पगार सुनीलच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे, म्हणजे सुनीलचा जर 100 असेल तर गणेशचा किती असायला पाहिजे, 125 असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। चला मी दुसरीकडे तुम्हाला हा क्वेश्चन सांगतो। बघा, सुनीलचा पगार जर 100 असेल तर गणेशचा पगार किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर 125 असायला पाहिजे, बरोबर की नाही। हा गणेश आणि हा सुनील, एक मिनिट उलट झालेला आहे, गणेशचा पगार, ठीक आहे, सुनील आणि हा गणेश, ठीक आहे। मग गणेश, अरे एक मिनिट चला, सुनील आणि गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25% जास्त आहे। बघा 25% जास्त आहे ना, मग म्हटलेलं आहे की याचा पगार याच्यापेक्षा किती कमी आहे, तर मित्रांनो याचा 25% जास्त आहे, याचा 25% कमी आहे ना, म्हणजे 25% कमी आहे। मग आपल्याला बघायचं आहे किती, तर गणेशचा पगार आहे 225 आणि त्याच्यापेक्षा किती कमी आहे, तर 25% कमी आहे। पर्सेंटमध्ये करायचं आहे मित्रांनो, तर गुणिले 100 करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल 25 × 25, 25 × 5 = 125, 5 × 5 20 × 5 100, म्हणजे किती पर्सेंट कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 20% कमी आहे। चला, अशा प्रकारे तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 20%। किती पर्सेंट, तर 20% तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ठीक आहे। चला, अशा प्रकारे दुसऱ्या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे। मग तिसरा प्रश्न काय, बघा तिसरा प्रश्न होता, एका रकमेची 4 वर्षाची रास आहे 1312 रुपये आणि 6 वर्षाची रास आहे 1568 रुपये, तर व्याज दर काढा म्हणते, ठीक आहे। व्याज दर काढायचा आहे। बघा सोडून दाखवतो तुम्हाला, किती 4 वर्षाची आहे, बघा 4 वर्षाची रास आहे 1312 आणि 6 वर्षाची रास काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 6 वर्षाची रास काय आहे, बघा 6 वर्षाची आहे 1568, किती आहे, तर 1568 आहे, किती आहे, 1568 आहे, किती 1568। चला, आता आपण म्हणू शकतो की 4 वर्षामध्ये एवढी रास झाली आणि 6 वर्षामध्ये एवढी रास झाली, सरळ व्याज दरवर्षी सारखा येते। मग 2 वर्षामध्ये किती वाढली, बघा 2 वर्षामध्ये किती रास वाढली, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मायनस करायला, 8 मध्ये 2 गेले 6, ठीक आहे। त्यानंतर 6 तून 1 गेला 5, 1 मिनिट 6 तून 1 गेला 5, 1 6 5 आणि 5 मधून 3 गेले 2 0,
बरोबर. तर 256 रुपये, 256 रुपये हे 2 वर्षाचा व्याज आला असेल ना, म्हणूनच तर 4 वर्षानंतर 4 वर्षांनी एवढे होते, 2 वर्षांनी एवढे झाले, म्हणजे 2 वर्षामध्ये किती, तर 256 रुपये व्याज येते. मग 2 वर्षामध्ये 256 रुपये व्याज येते, तर विद्यार्थी मित्रांनो 4 वर्षामध्ये किती यायला पाहिजे, पुन्हा याच्यामध्ये 256 मिळवा, म्हणजे 6 दुने 1202, हाचा 1, 1101, हाचा 1, 512 रुपये 4 वर्षामध्ये व्याज यायला पाहिजे, बरोबर ना. मग 512 रुपये 4 वर्षामध्ये व्याज यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो ही रास आहे. मग तुम्ही जर रासमधून 512 रुपये जर मायनस केले, जर 512 रुपये मायनस केले, तर 800 रुपये तुमची काय असायला पाहिजे, 800 रुपये असायला पाहिजे, तुमची मुद्दल असायला पाहिजे, तुमची प्रिन्सिपल असायला पाहिजे. मग आपण म्हणू शकतो 800 रुपयावर, बरोबर. मग आता फॉर्म्युला लिहा विद्यार्थी मित्रांनो, SI बरोबर P × R × T / 100. चला पटकन काढूया. चला ठीक आहे. मग 800 रुपयावर 4 वर्षाचा व्याज किती आलेला आहे, 512 आलेला आहे. तर व्याज दर किती काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. चला ठीक आहे, 1 मिनिट. चला बघा, फास्टमध्ये काढू शकता. किती रुपये आला आहे, 512 रुपये व्याज आलेला आहे, आणि किती 800 रुपयावर आलेला आहे, आणि किती वर्षामध्ये आलेला आहे, तर 4 वर्षामध्ये आलेला आहे. भागाला 100 करा, 0,0,0,0 कॅन्सल केलेले आहेत. ते R काढायचं आहे म्हणून इकडे आणा, 512 भागिला 8 गुणिला 4. ठीक आहे. चला हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो 512, 8चा क्यूब आहे म्हणजे 64 उरतील, आणि 16 64 म्हणजे 16% व्याज दर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे, 16% असायला पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये 16%? आहे का? आहे. तर ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर ड, 16% तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तर किती काय, तर 4 क्रमवार संख्यांची सरासरी 27 असेल तर मोठी संख्या कोणती, काय करायचं. सरासरी म्हणजे मधातला नंबर, मग 27 मधामधला नंबर असायला पाहिजे. तर इकडे 2 आहे, तिकडे 2 असायला पाहिजे. मोठ्या समसंख्या म्हणजे 28 असेल, आणि इकडे 30 असेल. इकडे किती असेल, 26 आणि 24 असेल. लहान विचारला असता तर तुमचा आन्सर 24 असा विद्यार्थी मित्रांनो, मोठी विचारला म्हणून तुमचा आन्सर 20 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर ब. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल. एकदम कमी वेळामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढता येईल. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, एक कार जाताना 30 किलोमीटर तास वेगाने जाते व येताना 20 किलोमीटर तास वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती, काय म्हटलं आहे, तिचा सरासरी वेग किती. चला सरासरी वेग काढता येईल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. जर सरासरी वेग काढायचा असेल तर काय करायचं आहे, दोन्ही वेगांचा गुणाकार 30, म्हणजे जाण्याच्या वेळेचा वेग किती होता 30, जाण्याच्या वेळेचा वेग होता 30, आणि येण्याच्या वेळेचा वेग होता 30. दोन्ही वेगाचा गुणाकार करायचा आहे आणि त्याला डबल करा, भागीला काय करायचं आहे, तर दोन्ही वेगाची बेरीज करायची आहे, म्हणजे 30 + 20 50 होईल. ठीक आहे. चला इथे सोडून घेतो. ठीक आहे. किती झाला, तर 30 × 20 × 2 भागीला किती, तर 50. ठीक आहे. किती, 50. चला काटपीट करूया. 0 0 कटला, 5 1 5, 5 3 2 12, 12 2 24. तर ऑप्शन नंबर आहे ड, 24. किती, तर 24 किलोमीटर प्रति तास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. किती असणार आहे, 24 किलोमीटर प्रति तास त्या सरासरी वेग असणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर 24 निघालेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चला नंतरचे प्रश्न पाहूया. हां चला त्याच्यानंतरचे प्रश्न हे होते. चला त्याच्यानंतरचे प्रश्न बघा, फास्ट आपल्याला करायचं आहे. आता हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं आहे, एका खुर्चीची एक खुर्ची व टेबलाच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे, 5:7 आहे. किती आहे, 5:7 आहे. एक खुर्ची आणि टेबलाच्या किमतीचे गुणोत्तर काय आहे, तर 5:7 आहे. ठीक आहे. आणि असं म्हटलेलं आहे, एका खुर्चीची किंमत किती आहे, तर 225 रुपये आहे. एका खुर्चीची किंमत 225 रुपये आहे. तर 3 टेबलाची किंमत किती बघा. मग 5 म्हणजे किती दिला विद्यार्थी मित्रांनो, 225. 5 म्हणजे 225, तर 1 म्हणजे किती, भागीला 5 करा, 5 × 20 आणि 5 × 20 आणि 5 × 5 25. 1 म्हणजे 45. मग 1 म्हणजे 45. मग 7 म्हणजे किती करा, 7 × 45, 7 + 35 5, 7 + 35 5, आणि हातचे 3, 7 × 28 आणि 3, 28 आणि 3 किती, तर 31. म्हणजे याचा अर्थ जर एका खुर्चीची किंमत 225 रुपये असेल तर त्याच हिशोबाने, त्याच नियमाप्रमाणे एका टेबलाची किंमत 315 रुपये असायला पाहिजे. मग आपल्याला विचारलं आहे की 3 टेबलाची किंमत किती, तर 3 टेबलाची किंमत किती, तर गुणिला 3 करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. 300 × 3 900 आणि 945 तुमचा आन्सर असायला पाहिजे. 945 तुमचा आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर अ पहिला. ठीक आहे. या पण प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला फास्ट करायचं आपल्याला. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे, 16 कामगारांना 100 साड्या विणायला किती लागले, तर 21 दिवस लागले. तर 200 साड्या 12 दिवसामध्ये विणण्यासाठी किती कामगार लागतील, काय करायचं बघा. 16 कामगारांना 21 दिवसामध्ये 16 कामगार किती, 16 कामगार फास्ट पटकन करायचं आहे. 16 कामगार, अरे एक मिनिट. चलो काय झालेलं आहे, हां 16 कामगार 21 दिवसामध्ये 100 साड्या विणतात. तर 200 साड्या विणायसाठी 12 मजुरांना किती, 12 दिवसामध्ये किती मजूर लागतील असं म्हटलं आहे. चला गुणाकार केला पटकन, 0 0 कॅन्सल केला विद्यार्थी मित्रांनो.
0 0 कॅन्सल केलेलं आहे. चला त्यानंतर पहा बेग बे बेसक 12 बेग त्यानंतर आहे 3 7 21 3 2 6 बेग बे बेआटी 16 8 7 56 किती तर 56 मजूर लागतील विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर आहे 56 मजूर लागतील. ठीक आहे. चला ते तुम्हाला M1 D1 W1 अशा प्रकारे जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युलेशन तुम्हाला तो सोडवता येईल. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न आहे 10% 20% आणि 25% क्रमागत सूट दिली असता एकूण सूट किती असा म्हटलेला आहे. 10% एकदम सावकाश करूया बघा काय 10% विद्यार्थी मित्रांनो 10% म्हणजे किती 1/10. ओके. चला त्याच्यानंतर 20% म्हणजे 1/5. त्याच्यानंतर 25% म्हणजे 1/4 करून घेतला आपण. चला आता आपण म्हणू 10 किंमत होती किती सूट दिली 1 सूट दिली म्हणजे 9ला विकला असेल बरोबर का. बरोबर. मग 5ची वस्तू असेल दुसऱ्या वेळेस कितीला विकली 4ला विकली. मग पहिलं 4ची वस्तू असेल कितीला विकली विद्यार्थी मित्र 3ला विकली. तर करून घ्या. चला करून घेऊ. 10 5 50 50 आणि 50 200 200 झाली. ठीक आहे. त्याची किंमत आणि चला 312 12 108 108 म्हणजे आपण म्हणू शकतो 200ची वस्तू होती 200च्या वस्तू होती कितीला विकली तर 108ला विकली. सूट किती काढायची आपल्याला. चला 200ची वस्तू 108ला विकली म्हणजे किती सूट दिली तर 92 सूट दिली. चला 108ला विकली ना म्हणजे किती सूट दिली 92 सूट दिली. शेकड्यामध्ये काढायचं आहे गुणिले 100 करा 0 0 0 0 कॅन्सल बेचो 8 बेसक 12 चलो किती पर्सेंट 46% ऑप्शनमध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो आहे. चला ऑप्शन नंबर ड. अशा प्रकारे या आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा त्याच्यानंतरचा प्रश्न हा होता बघा काय म्हटलं आहे. एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंद व 100 मिनिट हा मिनिट नसेल हा मीटर आहे. ठीक आहे. मीटर 100 मीटर. चलो 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंद ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती काय करायचं बघा. एका खांबाला खांबाचा डिस्टन्स काय असते मित्रांनो 0 म्हणजे 0 डिस्टन्स ओलांडण्यासाठी किती सेकंद लागत आहे तर 15 सेकंद लागते विद्यार्थी मित्रांनो. आणि 100 मीटरसाठी 25 सेकंद लागते विद्यार्थी मित्रांनो. मला सांगा याला 25 सेकंद लागण्यासाठी कारण काय याला 10 सेकंद आगाऊ लागत आहे. किती ओलांडण्यासाठी 100 मीटर ओलांडण्यासाठी 10 सेकंद लागत आहे. त्या ट्रेनची लांबी काढायची आहे बघा. मग आपल्याला दिली आहे ही काय आहे तर 100 मीटर ओलांडण्यासाठी 10 सेकंद लागतात तर त्याची स्पीड आपण काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा 10 सेकंद ओलांडण्यासाठी म्हणजे 10 मीटर ओलांडण्यासाठी चल बघा किती तर 10 मीटर सेकंद काय झाली त्याची स्पीड झाली. आता आपल्याला स्पीड मिळाली आणि मग आपल्याला काढायचं आहे तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. चला डिस्टन्स नेहमी प्लस होते विद्यार्थी मित्रांनो. मग काय म्हणताय एक ट्रेन आहे 100 मीटर ओढण्यासाठी 25 सेकंद लागते आणि आता आपल्याला स्पीड पण मिळाली आहे म्हणजे ट्रेनची आपण टी लिहितो टी प्लस 100 बरोबर किती तर 10 गुणिला 25 10ची स्पीड निघली. मग पहा किती तर टी प्लस 10 100 बरोबर 250. मग काय होईल टी काढायचा आहे 100 तिकडे जाईल बरं. टी बरोबर 250 मायनस 100 बरोबर किती तर 150 मीटर काय असेल त्या ट्रेनची लांबी असेल. त्या ट्रेनची लांबी किती असेल तर 150 मीटर असेल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढता येईल विद्यार्थी मित्रांनो. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चला बघूया. चला काय आहे प्रश्न बघा. हां त्यानंतरचा प्रश्न आहे बघा काय आहे तर 1 मिनिट चलो 1 मिनिट. हां 6800 नफा ABC यांना 5 पा किती 5:4:8 मध्ये वाटायचं आहे. तर बीला एपेक्षा किती रुपये कमी मिळाले असं त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. चला याचा आन्सर हा होता. ठीक आहे. चला आता किती रुपये वाटायचे आहेत तेवढे वाटायचे आहेत. चला तर काय करून घेऊ 9 आणि 17 रेशो म्हणजे किती तर 17 रेशो म्हणजे किती तर 6800. मग 1 रेशो म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो पहा 1 रेशो म्हणजे किती. चला आता 17 रेशो म्हणजे एवढा आहे आपल्याला म्हटलं आहे बीला एपेक्षा किती कमी मिळाले. मग बीला एपेक्षा किती मिळाले तर हा बी आहे आणि हा ए आहे आणि हा बी आहे म्हणजे 1 रेशो कमी मिळाले ना. जर आपण 1 रेशोची किंमत काढली तरी आपल्याला आन्सर येईल. मग 17 × 17 17×4 म्हणजे 400 रुपये कमी मिळाले. किती रुपये तर 400 रुपये कमी मिळाले. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर 400 रुपये असायला पाहिजे. इतकं सोपा पेपर होता विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर तुमची मेहनत असेल आणि एकदम सावकाश जर तुम्ही हा पेपर सोडवला असेल तर मॅथ्सचे 25 पैकी 25 तुम्हाला नक्कीच मिळाले असतील एवढी मला खात्री आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता बघा काय प्रश्न होता. हा प्रश्न होता बघा काय होता प्रश्न तर बघा
12,500 बरोबर 0.5चा क्यूब गुणिला काय दिलाय याचा झेड पॉवर दिला आणि आपल्याला झेडची किंमत काढायची आहे. काय करणार विद्यार्थी मित्रांनो, आता झेड काढायचं आहे. म्हणजे झेड जर काढायचं असेल आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला, तर बघा 1 मिनिट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं, याचं झेडची किंमत काढायची आहे. मग झेडची किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो काय करणार, तर बघा आपण याचा आधी स्क्वेअर करून घेऊ, क्यूब करून घेऊ. 2500 याचा क्यूब जर केला तर 5चा क्यूब किती होते, तर 125 होते. 125 होते आणि आपण 0.125 येणार त्याचा गुणिला किती, तर गुणिला किती, तर याचा पॉवर झेड आहे. ठीक आहे. मग हा इकडे येईल विद्यार्थी मित्रांनो, तर 2500 भागीला किती येईल, तर 0.125. मग आता याला आपल्याला काढायचं आहे. बघा याला आपल्याला काढायचं आहे बरोबर किती, तर 10चा पॉवर झेड. चला इकडे काढतो. बघा आता काय होईल, तर 2500. आपण पॉईंट काढून घेऊ. जर खाली 3 नंतर पॉईंट आहे, आपण 3 शून्य वाढवून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 125 1 2 3 शून्य वाढवले. 125 125 किती उरले, तर एवढे उरलेले आहेत आणि बरोबर पॉवर झेड आहे. आता मला सांगा झेडची किंमत काढायची आहे. मग याचा झेडचा पॉवर किती होईल, तर विद्यार्थी मित्रांनो 5 शून्य आहेत म्हणून झेडचा पॉवर 5चा झेडचा पॉवर झेड म्हणजे 5 व्हायला पाहिजे. 10चा पॉवर 5 केक आपण जर केला तर याचे 5 शून्य म्हणजे एवढी किंमत होईल. तर मग त्याचा पॉवर किती असायला पाहिजे, तर 5 असायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा प्रश्न आहे की 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते 3 रुपये प्रमाणे विकले तर नफा किती, म्हणजे नफा किती झाला ते काढायचं आपल्याला. ठीक आहे. नफा किती टक्के झाला ते काढायचं आहे. आता मला सांगा 30 रुपये डझन म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो 30 रुपयाचे 12 तर 60 रुपयाचे किती होतील, 60 रुपयाचे 24 व्हायला पाहिजे बरोबर. 60 रुपयाचे 24 व्हायला पाहिजे बरोबर आहे. आता 30 घेतले म्हणताय ना, मग 60 रुपये 24 झाले. पुन्हा त्याला 6 घ्यायचा आहे म्हणजे किती रुपये होतील, 15 रुपये होतील. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणू शकतो की त्याने जे 60 रुपये प्रमाण 75 रुपयाचे किती घेतला, तर 30 घेतला. 75 रुपयाचे 30 घेतला बरोबर ना. आता 75 रुपये 30 घेतला आणि विकायच्या वेळेस प्रति पेन 3 रुपये विकला. विकायच्या वेळेस किती विकला, प्रति पेन 3 रुपये. मग 30 पेन घेतला होता, प्रति पेन 3 रुपये म्हणजे 3 त्रिक 9 90 रुपयाला विकला असं म्हणू शकतो. मग 75 रुपयाला घेतला होता आणि 90 रुपयाला विकला. मग 75 रुपयाला घेतला आणि 90 रुपयाला विकला म्हणजे किती रुपये नफा झाला, तर 15 रुपये नफा झाला. आणि कशावर झाला, कितीवर झाला, तर 90 वर 15 रुपये नफा झाला विद्यार्थी मित्रांनो. मग 90 वर 15 रुपये नफा झाल्याचा तर आपण शेकडामध्ये काढू शकतो. चला काढून घेऊ. 0 कापलेला आहे. ठीक आहे. 90 वर नाही, सॉरी 1 मिनिट 90 वर नाही 75 रुपयाला घेतला ना. 75 वर 15 रुपये नफा झाला. 75 वर 15 रुपये नफा झालेला आहे. किती गुणिला 100 करू. 15 5 75 5 20 100 म्हणजे किती पर्सेंट, तर विद्यार्थी मित्रांनो 20% त्याला नफा झालेला असेल. किती पर्सेंट, 20% नफा झालेला असेल. ऑप्शन नंबर क. तुम्ही चेक करा, तुमचे जे आन्सर तुम्ही काढलेले असतील ते चेक करा आणि समजून घ्या. आजच तुम्हाला तुमचा रिझल्ट माहीत होईल की तुम्ही किती सोडवले आहे, तुमचा किती बरोबर आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा 20% ॲसिड असलेला 60 लिटर द्रवात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणामध्ये ॲसिडचे प्रमाण 12% होईल. आता मला सांगा 60 लिटर पूर्ण होता विद्यार्थी मित्रांनो. किती, 60 लिटर पूर्ण होता. 60 लिटर जरी पूर्ण मिश्रण असेल त्याच्यापैकी 20% म्हणजे याचे जरी 20% काढल्या तुम्ही तर याचे 20% काढल्या तर 0 किती होईल विद्यार्थी मित्रांनो, 12. म्हणजे ॲसिड किती असायला पाहिजे, 12 लिटर असायला पाहिजे. आणि ॲसिड जर 12 लिटर असेल, 60 पैकी ॲसिड जर 12 लिटर असेल तर पाणी किती असायला पाहिजे, पाणी असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पाणी असायला पाहिजे किती, तर पाणी असायला पाहिजे 48 लिटर. किती असायला पाहिजे, 48. मग आपल्याला काय म्हटलंय त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. काय टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे. प्लस करायचं आहे पाणी x. पाणी टाकल्यावर हा किती असायला पाहिजे म्हणते, 12% असायला पाहिजे. म्हणजे हा जर 12% असायला पाहिजे तर मग हा किती पर्सेंट असायला पाहिजे, तर हा विद्यार्थी मित्रांनो 88% असायला पाहिजे. बरोबर की नाही. मग आता मला सांगा नवीन जेव्हा मिश्रण होत आहे, जेव्हा पाणी होत होता ना आपण त्याच्यामध्ये आपण जो ॲसिड आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेला आहे का, नाही. मग ॲसिड आधी 12 लिटर होता नंतरही 12 लिटर राहील. म्हणजे याचा अर्थ आधी 12 लिटर आता 12 लिटर म्हणजे 12 लिटर म्हणजे 12%. 12 लिटर म्हणजे 12%. मग 88% म्हणजे 88 लिटर व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर की नाही. मग 88 लिटर व्हायला पाहिजे. मग आधी किती पाणी होता, तर 48. आता किती झाला 88. मग मधामध्ये किती प्लस करावं लागेल, तर मधामध्ये 40 लिटर प्लस करावं लागेल. आणि म्हणूनच तुमचा आन्सर काय असेल, 40 लिटर असेल. तर 40 लिटर ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर क तुमचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. चला या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे एकदम सोपे आणि छान तुम्हाला नोकरी देणारे क्वेश्चन होते विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूया वर्दी कोणी कोणी मिळवलेली आहे. चला त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन संख्येचा गुणोत्तर 3:4 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 1225 रुपये असेल तर त्या संख्या कोणत्या, 1225 असेल तर त्या संख्या कोणत्या. बघा काय म्हटलेलं आहे, तर
काढून घेऊ इथे, चला इकडे काढून घेऊ, चला 2 रेशो आहे 4 आणि 3 आणि 4, याच्या वर्गाची बेरीज म्हणली आहे, मग याचा वर्ग किती, याचा वर्ग 9, याचा वर्ग किती 16, ठीक आहे. यांच्या वर्गाची बेरीज दिलेली आपल्याला किती, तर 1225 दिलेली आहे. मग यांची बेरीज म्हणली तर बेरीज करा, किती होईल, बेरीज किती होईल तर 25 होईल विद्यार्थी मित्रांनो, 25 बेरीज होईल. आणि 25 रेशो म्हणजे किती, तर 1225 आहे. 25 रेशो म्हणजे 1225 आहे. मग भाग द्या विद्यार्थी मित्रांनो, 25 तो 100 आणि 25 तो 100, 25 9 125 म्हणजे किती आला, तर 49 आला. मग आपण म्हणला होता 49 आला. हा 49 कोणाचा स्क्वेअर आहे, तर हा 7चा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो. मग 7चा स्क्वेअर आहे म्हणजे 1 रेशो तुमचे किती आला, 1 रेशो म्हणजे 7, 1 रेशो म्हणजे 7. मग 3 गुणिला 7 करा म्हणजे तुम्हाला किंमत मिळेल पहिली, आणि 4 गुणिला 7 करा म्हणजे तुम्हाला दुसरी किंमत मिळेल. 7 त्रिक 21, 7 28 असा प्रश्न उत्तरामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे का बघा, 21 आणि 28. तर 21 आणि 28 तुमचा आन्सर असेल 21 आणि 28. ठीक आहे. अशा प्रकारे त्या पण प्रश्नाचा आपण उत्तर काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला त्याच्यानंतरचा आहे 20 डेसिलिटर म्हणजे किती मिलीलिटर, 20 डेसिलिटर म्हणजे किती मिलीलिटर, तर विद्यार्थी मित्रांनो 20 डेसिलिटर म्हणजे 2000 हा नाही 2000 काय होईल, 2000 डेसिलिटर होईल. ठीक आहे. चला मिलीलिटर होईल. चला 20 डेसिलिटर म्हणजे 2000 मिलीलिटर. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. चला त्याच्यानंतरचा प्रश्न चला त्यानंतरचा प्रश्न हा होता की कोणत्या कालावधीत 1000 रुपयाचे दशांशे 10% दराने काय म्हणते, तर किती होईल म्हणते, तर 1331 होईल म्हणते. तर विद्यार्थी मित्रांनो याचा पण आन्सर काढूया. 1331 काय होता, तर 1000 रुपये होते, त्याचे किती झाले, तर 1000चे होते 1331 झाले विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही काटपीट करू शकता बघा. तर कितीचा हा क्यूब आहे, तर 10चा क्यूब आहे. कितीचा क्यूब आहे, हा 10चा क्यूब आहे. आणि हा कितीचा क्यूब आहे, 11चा क्यूब आहे. मग बघा 10% वाढलाय का, हो. 1चा 10% म्हणजे किती, 10% म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, 1. मग 10चा 11 होता का, 10चा 11. मग आपण म्हणू शकतो किती वर्ष, तर 3 वर्ष याचा आन्सर असेल विद्यार्थी मित्रांनो. बघा 10चा 11 म्हणजे किती, तर 1000चे किती झाले, तर 1331 म्हणजे किती वर्षात झाले विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 वर्षात झाले. कालावधी विचारलाय म्हणजे 3 वर्ष तुमचा आन्सर असेल. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एकदम सोपे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नोकरी देणारे प्रश्न होते. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 3 अंकी 4 अंकी 5 अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो, बघा 3 अंकी म्हणजे 100, 4 अंकी म्हणजे किती 1000, 5 अंकी म्हणजे किती, तर बेरीज करून घ्या. चला याची बेरीज होईल 1000, 11000, 100 रुपयाची बेरीज होईल. बरोबर आहे. आपण सरासरी काढण्यासाठी काय करतो, जेवढ्या संख्येची बेरीज करतो आणि भागीला संख्या करतो, भागीला 3 करा, भागीला 3 करा. चला 3 त्रिक 9, चला 3 त्रिक 9 किती उरले, 11 मधून 9 गेले 2 उरले, वरच्याला 21, 3 7 21 आणि त्यासमोर 0 लिहा. 0 लिहा, किती झाले 3700 ऑप्शनमध्ये आहे का, आहे ऑप्शन नंबर ब. चला या पण प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे. चला पाहू नंतरचा प्रश्न काय आहे. हा चला, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षापूर्वी वडिलाचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होते. वडिलाचे सध्याचे वय किती. चला प्रश्न हा इथे सोडवू आपण. चला काय म्हणते, वडील आणि मुलगा. चला वडिलाचे वय दुप्पट आहे म्हणते, म्हणजे वडिलाचे दुप्पट आहे म्हणजे 1:2:1 व्हायला पाहिजे. 10 वर्षापूर्वी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो -10 करा, किती होते म्हणताय, मुलाच्या वयाचे तिप्पट होते. चला तिप्पट. आता तुम्हाला सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला, अरे घाण माकड कॉन्सेप्ट लावायचा आहे. घाण माकड करायची आहे. चला काय करायचं, पहिली घाण माकड. चला खालच्यांचा खालच्यासोबत गुणाकार, खालचे आणि वरच्याचा गुणाकार तिरपा गुणा करून मायनस करा. 3 1 3 2 1 2 किती उरले विद्यार्थी मित्रांनो, 1 खाली लिहा. आता दुसरी घाणमाकड करायची आहे, मधल्यासोबत तिरपा गुणाकार. 30 1 30 आणि 10 1 10 किती उरले, 30 1 30 आणि 10 1 10 20 उरले. मग 20 करा. चला मग याला भाग द्या, 20 1 20. 1 रेशो म्हणजे किती आला विद्यार्थी मित्रांनो तुमचा आला, 1 रेशो म्हणजे तुमचा 20 आलेला आहे. मग 1 रेशो म्हणजे 20 काय करायचं आहे, वडिलाचे वय काढायचे आहे. कोणाची, वडिलाचे सध्याचे वय काढायचे आहे. मग काय करायचा, हे सध्याचे वयाचा रेशो आहे. मग ह्या रेशो सोबत या 1 रेशोची गुणाकार करा. 20 दुणे 40 वर्ष वडिलाचे वय असतील. आहे का ऑप्शनमध्ये, आहे ऑप्शन नंबर ड. या पण प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. आता विचारला आहे तुम्हाला नवीन प्रश्न. चला 1 ट्रिलियन म्हणजे किती अब्ज. 1 ट्रिलियन म्हणजे किती अब्ज. चला 1 ट्रिलियन म्हणजे किती अब्ज, तर 1000 अब्ज होईल. चला 1000 अब्ज कसे ते मी सांगतो. चला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, मिलियन बिलियन ट्रिलियन करायचं आहे. मग बघा कसा करायचा, मिलियन जर मिलियन असेल तर काय करायचा, 1च्या समोर 3 3 शून्याचे 2 शेट लावायचे. ठीक आहे. चला मिलियन. त्याच्यानंतर काय होते, बिलियनचा काय करायचा आहे, 1च्या समोर 3 3 गट शून्याचे लिहायचे. ठीक आहे. आणि ट्रिलियन म्हणला तर काय करायचा, 1च्या समोर 4 वेळा 0 0 3 3 4 3 3 काय लावायचे, 4
1 3 3 चे काय लिहायचे 4 लिहायचे. चला आता ट्रिलियन आता मोजूया विद्यार्थी मित्रांनो. ट्रिलियन झाले लावून. आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज म्हणजे किती, तर अब्ज किती, तर किती अब्ज विद्यार्थी मित्रांनो 1000 अब्ज होतील. किती अब्ज होतील, तर 1000. एवढे मोठे अब्ज आहेत, किती 1000 अब्ज. चला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. अब्ज काढलेले आहे. तर किती अब्ज, तर किती, तर 1000 अब्ज. चला त्याच्यानंतरचा प्रश्न 12 काय, 12 आहे. चला काय आहे 12 x आणि 27. मध्य प्रमाणपद काढायचं आहे. मग मध्य प्रमाणपद काढायचं असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो. मध्य प्रमाणपद चला मध्य प्रमाणपद काढायचं आहे आपल्याला. मध्य प्रमाणपद काढायसाठी काय करतो विद्यार्थी मित्रांनो. ब्रॅकेटमध्ये करतो या दोन्ही संख्येचा गुणाकार. 12 गुणिले 27 करा. ब्रॅकेट नाही सॉरी कशामध्ये अंडर रूटमध्ये करायचा आहे. चला तर करून घेऊ गुणाकार. चला 12 7 84 ची 4 हाचे किती, हाचे 8. 12 2 24 आणि 8 किती मित्रांनो 32. किती 32 324. याला बाहेर काढायचं आहे. किती निघणार 18 तुमचा आन्सर असेल तर काय असेल 18 तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर क. चला विद्यार्थी मित्रांनो या पण प्रश्नाचे उत्तर झालेले आहे. तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 9 3 क्वेश्चन मार्क इथे दिला आहे. 9 दिलाय, 3 दिलाय, इथे क्वेश्चन मार्क आहे. मी स्टार करतो क्वेश्चन मार्कच्या जागी. ठीक आहे 3 1 8 या संख्येला 9 ने निश्चित भाग जायचे असेल तर क्वेश्चन मार्कचा प्रश्न सोपा आहे. 9ची ज्याला कसोटी माहीत असेल. कसोटी काय आहे 9ची, जर दिलेल्या संख्येच्या बेरजेला 9 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला आपण 9 ने निश्चित भाग जातो. बघा आपण करून घेऊ. हे 9 काटले, हे 9 काटले, 3 3 6. तर कितीची गरज आहे 9 ने भाग जायसाठी 3ची गरज आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आन्सर किती असेल 3. चला 3 आन्सर आलेला आहे. मग दिलाय एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूशी सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतील. तर त्या स्पर्धेत एकूण खेळाडू किती. चला तर असा जर असेल 28 सामने काय करायचं याला 28 गुणिले 2 करायला डबल करा. किती झाले 56. याच्या आधीचा स्क्वेअर कोणता विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीचा स्क्वेअर आहे 49. याचा आधीचा स्क्वेअर कोणाचा आहे आणि हा कोणाचा आहे 7चा आहे. म्हणजे ऑप्शन आन्सर काय असेल तुमचा 7 असेल. अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढायचा होता. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न आता शेवटचे 2च प्रश्न राहिलेले आहेत. शेवटचे 2 प्रश्न राहिले आहेत आणि हा प्रश्न बघा. ठीक आहे चल काय आहे प्रश्न 17.28 भागीला झेड. मी थोडंसं वेगळ्या कलरने तर झेड भागीला काय आहे तर 36 3.6 गुणिला किती आहे 0.2 = 2 आहे. चला तर काय काढायची आपल्याला झेडची किंमत काढायची आहे. झेडची किंमत काढायची आहे. चला झेडची किंमत काढू विद्यार्थी मित्रांनो. झेडची किंमत काढणार आहोत आपण. झेडची किंमत काढायची. चला 1 मिनिट. चला झेडची किंमत निघेल. आता काय करणार मग 17.28 भागीला झेड बरोबर. याला आपण तिकडे नेऊ. त्याला जर आपल्याला 36 3.6 गुणिला 2 गुणिला किती जरी केला तर 2 गेला एवढा. तुम्हाला गुणाकार करायचा आहे भागीला 10 करू शकता. पाईन काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. आपण म्हटलं की पाईन काढलं समजून घ्या. पाईन काढलेला आहे. चला पहिलं आधी गुणाकार करून घेऊ. चला त्यानंतर काय होईल तर बघा 2 दुणे 4 गुणिला 36 करायचे आहे. 4 गुणिला 36 4 गुणिला 36 गुणिला 4 करायचे. चला 4 7 24 4 हातचे 2 4 12 2 14 किती होईल 14 तर किती 144 भागीला 100 जरी असेल तर याचा आन्सर किती येईल तर याचा आन्सर येईल 1.44 येईल. चला तर त्या साईडचा आता 1.44 येईल. ठीक आहे चला 1 मिनिट 1.44 येईल. चला याचा आन्सर किती येईल तर 17.28 भागीला झेड बरोबर किती येईल तर 1.44 येईल. आता आपल्याला काय करायचं आहे झेडची किंमत काढायची आहे. मग झेडच्या जागेवर कोणी तो हा येईल इकडे लिहितो विद्यार्थी मित्रांनो बघा. चला झेड मग काय करणार आपण इकडे तर 17.28 भागीला काय होईल तर 1.44 = होईल तर झेडची किंमत निघेल. चला आता दोन्ही इथं पॉईंट आहेत. इकडे वर 2 पॉईंट आहे खाली 2 नंतर पॉईंट आहे. मग पॉईंटला विसरून जा. 17.28 भागीला काय करायचं 144 करा. आता काटपीट करू. चला हा विद्यार्थी मित्रांनो हा कोणाचा क्यूब आहे तर 12चा क्यूब आहे म्हणजे किती उरतील 144. हा 12चा स्क्वेअर आहे म्हणजे हा किती उरतील 12. मग 12चा स्क्वेअर आहे 12 तर आन्सर किती होईल विद्यार्थी मित्रांनो 12 आन्सर येईल. झेडची किंमत असायला पाहिजे. झेडची किंमत 12 असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर किती तर ऑप्शन नंबर किती विद्यार्थी मित्रांनो 12 ऑप्शन नंबर असायला पाहिजे. चला 12 ब ऑप्शन नंबर. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो पण आपण सोडवून घेऊ. चला ठीक आहे अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पण सोडवून घेऊया. चला हा लास्ट प्रश्न राहिलेला आहे. आखरीचा प्रश्न राहिलेला आहे आणि याच्याप्रमाणे तुम्ही पेपरमध्ये काय प्रश्नाचे उत्तर करून आले आणि कशा प्रकारे केले ते तुम्हाला चेक करून आपला रिझल्ट काय ते समजून घ्या. चला त्यानंतर हा काय आहे 20,000 भागीला 200 भागीला 20
भागीला ब्रॅकेटमध्ये 35 भागीला 35 एक मिनिट 35/7 असं आहे. चला आधी ब्रॅकेट सॉल्व करणार, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्णच करायचं आहे. पट काय करायचं, आपण प्रत्येक संख्येच्या खाली एक लिहू शकतो याच्या खाली एक लिहू शकता. चला काय हरकत नाही, लिहिले. ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. मग काय येणार तुम्ही 20,000 भागीला 1. जर याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं, खालची संख्या वरची संख्या खाली करून पटकन, ठीक आहे. त्यानंतर याला करून घेऊ आणि याचा आन्सर येईल किती येईल तर 5/1 येईल, म्हणजे 1 वर गुणीला 5 आणि खाली 5. चला ठीक आहे. चला आता काटपीट करू. 0 0 0 3 शून्य काढले, वरचे 3 शून्य काढा. ठीक आहे. चला 5 1 5 5 20, मग 2 2 4 4 1 4, याचा आन्सर 1 यायला पाहिजे. ठीक आहे. किती 1 आन्सर आलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण पूर्णचे पूर्ण प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत. अशा प्रकारे हा 28 जुलैला झालेला पेपर होता आणि ह्या पेपरमधील मॅथचे क्वेश्चन आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही ते पूर्ण क्वेश्चन पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यानुसार तुम्हाला किती मार्क येऊ शकतात, तुमचे काय काय चुका झालेल्या आहेत किंवा किती तुमचे क्वेश्चन बरोबर आहेत, ते सगळ्या गोष्टी तुम्ही तपासून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपण व्हिडिओ घेत राहू. पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्पेशल रिझनिंगचे जे काही क्वेश्चन होते याच पेपरमधले, त्याच्यावर आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ आणि रिझनिंगचे काय काय प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने करायचे होते आणि त्याचे काय उत्तर आहेत ते पण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. असेच व्हिडिओ पाहत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.